राज पाटील आपण सुद्धा यायचं. राज पाटील तो झेल घेतला होता त्यासाठी प्रणय पाटील यांच्याकडनं 200 रुपये आलेले आहेत. उमेश जोशी यांच्याकडनं सुद्धा 200 आहेत. राजला राज या राज आणि हेमंत गोरटकर यांच्याकडून काहीतरी 2-3 हजार काय होते ते 2000. हा ते आणा आणा दादा. सराव त्या विकेटवर करा, त्या विकेटवर बाजूला सराव करूच नका. बॅटर पाठवा बॅटर. फलंदाज पाठवायचे आहेत. टायमिंग एवढा भेटला ना दादा. चला हेमंत गोराटकर यांच्याकडून हेमंत गोराटकर यांच्याकडनं कोणाला आहेत ते पूर्ण टीमला आहे ना. मग कॅप्टन जा ना. मंदार कॅप्टन आहे. सगळ्या आदित्य या. रवी पन्नास यांचं देखील आमच्या मध्ये आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीर वेदांत इज द मॅन ऑफ द मॅच. वेदांतला आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. दादा या दादा. वेदांतला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच साठी कारोली संघाने का पण सलामीजोडी मैदानामध्ये पाठवायचे. मोहित घरत विथ जतीन नाईक टू ओपनर रन. दोन्ही या सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक नाईक माफ करा मोहित घरत विथ प्रतीक नाईक ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चला तर वेदांतला आपण सामनावीर देत आहोत त्या ठिकाणी. चिराग गोराटकर यांच्या शुभास आपण सामनावीर पुरस्कार देत आहोत. नक्कीच आपण जो संघ पाहतोय निखिल पारदेचे टेंबोलीचे जावे आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ संत कृपा इंडोबाजे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ आपण पाहतोय. आणि निखिल पारदे यांच्याकडून आमच्या आयोजन कमिटीसाठी देखील बहुमूल्य आहे आर्थिक सहकार्य देखील लाभलेलं आहे. त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. ज्यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय प्रथम शतक्षण करताना. तर सामना सुरू होतोय. जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी बॉलिंग ड्रॅगवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी याचा सामना करेल फलंदाज वंडर बॉय कारिवली प्रतीक नाईक. क्यू ऑफ सक्सेस आपण पाहतोय 2 वर्ष टेंबोली संघ आपण पाहतोय चांगल्या लाईव्ह मध्ये. आणि या टेंबोली संघाच्या विजयामध्ये क्यू ऑफ सक्सेस जर पाहायचा झाला तर वेदांत पाटील याचं चांगलं योगदान पाहायला मिळत आहे. कारण ज्यावेळी टेंबोली संघाकडून वेदांत पाटील यांनी चांगली काम केलेली आहे त्यावेळी मात्र 90% सामने हे टेंबोली संघाने जिंकलेले आहे. मागील सामन्यामध्ये देखील त्याचं चांगलं योगदान पाहायला मिळालेलं आहे. तर ओली आता मात्र सुरू असलेल्या सामन्याकडे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू हवाई फायर
आणि हा चेंडू निघून जातोय या सीमाच्या बाहेर. वंडरबॉट कारिवली ऑन फायर. प्रतीक नाईकच्या बॅटमधून षटकार. आताच्या बोटावर मोजता येणारे 6 खेळाडू आहेत. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये या 4 व्हीलर जिंकणारे त्या खेळाडूमध्ये प्रतीक नाईक याचा देखील समावेश आहे. तोच प्रतीक नाईक फायर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिडल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक तिथे सज्ज आहे आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 10 का दम दाखवताना कारुलीचा वंडर बॉय प्रतीक नाईक. या प्रतीक नाईकची कारण कारुली संघाकडून नेहमीच या फलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि इथे देखील चांगली कामगिरी करताना तो पाहायला मिळतोय. अगदी स्वप्न सुरुवात आपल्या संघाला करून देताना. जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी विरुद्ध त्याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. स्विंग अँड मिस. इथे मात्र विकेटचं पतन एजन गॉनच्या रूपाने अखेर प्रतीक नाईक याची खेळी संपुष्टात. पलटवार करताना जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी अखेर प्रतीक नाईकचा विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. प्रतीक नाईकांनी बाद होण्यापूर्वी एक षटकार एक चौकारच्या मदतीने 10 धावांचं महत्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर अक्षय पाटील वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. एका बाजूला मधील संघ तर दुसऱ्या बाजूला पीटीसी मधील संघ आपण पाहतोय. निखिल पारधी फॅम टीम संत कृपा अंडरवजा श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टेंबुली या गावचे जावे आहेत निखिल पारधी आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीसाठी आर्थिक सहकार्य देखील लाभलेले आहे. यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधला नाही. हलकासा अपील तिथे केला जातो मात्र पंच संमत नाहीत. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि त्यानंतर वापसी करताना गोलंदाज जांभूळपाडा एक्सप्रेस सुरेश पारधी पाहायला मिळतोय. यावेळी सरळ बॅटने फटका केलेला मिस टायमिंग. शतरक्षक चेंडू खाली एक्स्ट्रा ग्रेजर मध्ये झेल आणि इथे मात्र संपत होतो या फलंदाज अक्षय पाटील याचा खेळ. सफलता अर्जित करताना सुरेश पारधी 2 मोठे फरक या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. मात्र 2 महत्वाचे विकेट देखील पाहायला मिळाले आहेत. न्यू बॅटर मिनी शेलून ज्या बजरंग कारिवली संघाचा संघटक जतीन पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉकेट रॉकेट. ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केले. खरं तर खारबाव संघाचं कंबट मोडताना नाबाद 21 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. तोच खेळाडू आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुरेश पारधी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामना करेल फलंदाज जतीन पाटील.
इथे या छोट्या बॅकप्लेचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. सिंगलने स्वतःच अकाउंट ओपन करताना फलंदाज जतीन पाटील आणि सिंगलने या अखेर या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर मिनिश येऊन ज्यापासून कारिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 11 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यातील विजय संघ विपक्ष वाडेकर इंडोबाजेस वाडेकर विपक्ष या सामन्यातील विजय संघ पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बालकुल विपक्ष टेंभवली या संघामध्ये. तर खेळ सुरू करायचा आहे, पण जास्त वेळ घ्यायचा नाही, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही, कारण यानंतर देखील आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. आपण वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण 3:36 झालेले आहेत. विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे यावेळी देखील छोट्या बॅकअपचा वापर करताना फलंदाज पाहायला मिळतो. जतीन पाटील मागील चेंडूवर देखील त्याने मागील षटकामध्ये छोट्या बॅकअपचा वापर करताना अकाउंट ओपन केलं होतं आणि इथे देखील छोट्या बॅकअपचा वापर करताना ही सिंगल रन्स पूर्ण केलेली आहे. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 12वर दुसरं षटक मार्गस्थ आहे. विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. आपण सामना बघतोय निखिल पारधी फॅम टीम संत कृपा इंडोबाजेस श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाडा विपक्ष दिनेश पाटील फॅम टीम मिनी शेलोन जबरदस्त कारिवली या 2 संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फार एंड करून दुसऱ्या षटकाला गोलंदाज विशाल पाटील पाहायला मिळतोय. यालो मध्ये फुलटाचोर टर्न केलेल्या चेंडूला मध्ये शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. स्क्वेअर मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते. फलंदाज मोहित घरत याचा खेळ. मोहित घरत याला जावेल गल्ला डगवटच्या आसऱ्याला परत. जतीन पाटील आणि यश नाईक ही जोडी मैदानामध्ये कारिवली संघाकडून पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ विशाल पाटील देखील विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुरेश पारधी यांनी 2 विकेट प्राप्त केले होते आणि इथे विशाल पाटील देखील विकेटचं खुराक घेताना पाहायला मिळतोय. यायला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आणि इथे देखील विकेटचं पतन. तू चल माया या अशी स्थिती सध्या पाहतोय पण कारिवली संघाच्या फलंदाजांची.
नक्कीच गेम स्पीडअप करायचा, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण यानंतर देखील आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. दुसरे धाव घेण्याचा मानस होतो, मात्र धाडस केलं जात नाही. एका धावेचं दोन्ही फलंदाज समाधानी पाहायला मिळतात. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 13 वर. 4 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 13. मिनेशिलून ज्याबद्दल कारिवली संघ आपण पाहतो प्रथम फलंदाजी करताना. चेतन पाटील विथ विवेक नाईक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळी मिस्टाईम फटका मध्ये झेल होण्यासारखी खरं तर संभावना होती आपण पाहतोय, कारण झेल मुश्किल होता आणि तोपर्यंत एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावफले घालता ठेवलेलं आहे. धावसंख्या सिंगलने पुन्हा एकदा पुढे सरकताना पोहोचते 14 वर. 14 वर 4 ही स्थिती आपण बघतोय मिनेशिलोन अजयवजन कारिवली या संघाची. एका बाजूला दिनेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला टेंभोळीच्या जावई ज्यांच्या माध्यमातून आम्हाला केक काउन कंपनी ट्रॉफीसाठी आर्थिक सहकार्य देखील आपल्याला निखिल पारधी साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चोरणे षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर कारिवली संघाची धावसंख्या 4 बाद 14 धावा. तर झालेलं आहे का आपण पाहतो. आज 2 सुपर ओव्हर देखील पाहायला मिळाले आहेत. एकच सामना 2 सुपर ओव्हर आपण एकाच सामन्यामध्ये पाहिलेले आहेत. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 14 आणि आता मध्ये तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज ओमकार. ओमकार लिये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. ओमकार लिये येतो या बॉलिंग मार्कवर. तिसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली जांभूळपाडा संघाकडून. याले हुक केलेला चेंडूला हुकचा फटका, मात्र मिस्की हुक फटका. क्षेत्ररक्षक तिथे चूक करतोय आपण बघतोय. झेलला ड्रॉप केला जातोय आणि हे दिलेले जीवदान कदाचित मागणं ठरेल ते जांभूळपाडा या संघासाठी, कारण जतीन पाटील असा एक फलंदाज आहे जो सुरू झाल्यानंतर थांबायचं नाव घेत नाही आणि त्याला जीवदान दिलं जातं. आपण बघतोय त्याचाच झेल इथे सोडला जातोय. धावसंख्या 15. 4 फलंदाज बाद झाले. त्या तिसरं षटक मार्गस्थ आहे. हो यावेळी मध्ये पिकअप शॉट. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चिनू निघून जाईल स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. षटकार. विवेक नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि इथे देखील या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून तशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. सर्वात लांब पल्ल्याचा षटकार नक्कीच धाडकबाजी चषकामध्ये विवेक नाईक यांनी ठोकला होता आणि तोच षटकार त्या मॅचचा टर्निंग पॉईंट देखील ठरला होता. त्या चषकावर देखील कारिवली संघाने नाव कोडलं होतं.
धावसंख्या 6 ने वेगाने वाढताना पोहोचते ती या 21 वर. ओमकार लिहे आपण बघतोय फिरकी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. ओमकार लिहे सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा विवेक नाईक. पलटी शॉट इथे मात्र मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक कव्हर इतर मध्ये सज्ज आहे. झेलला तिथे पकडला जातोय आणि इथे मात्र खेळी संपुष्ट होते ते फलंदाज विवेक नाईक याची. पाचवा फलंदाज बाद होताना आपण बघतोय कारगिल या संघाचा निम्मा संघ गारद झालेला आहे. अर्धा संघ डगवरच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21-5 ही स्थिती आपण बघतोय. तिसरा षटक मार्गस्थ असताना आणि न्यू बॅटर आता मात्र पप्प्या खारीक बॅगी ग्रीन कॅप त्याची ओळख आहे. खारीक खरं तर त्याचं खरं नाव आहे मात्र निक नेम पप्या नावाने तो ओळखला जातोय. भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच पप्या नावाने तो ओळखला जातोय आणि तोच फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस टाइम फटका चिन्ह मध्ये आणि पप्या खारीक येतोय आणि पप्या खारीक जातोय देखील. या दोन गोलंदाजांनी आतापर्यंत आजच्या दिवशी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहेत आणि ओमकार लिहे देखील विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळतोय. न्यू बॅटर विकेट किपर बॅटर आपण बघतोय कारगिल संघाचा जयेश म्हात्रे. 6 फलंदाज बाद झाले होते 21 वर. ओमकार लिहे आपण बघतोय हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक बॉलला आणि हॅट्रिक बॉलचा सामना करेल फलंदाज जयेश म्हात्रे. याला मध्ये आलेल्या चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय मिडविकेटच्या वरून सीमा पार षटकार. षटकार संघाची धाव संख्या पोहोचते ती 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हॅट्रिक बॉल होता मात्र हॅट्रिक बॉलवर षटकार पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ ओमकार लिया. तिसरं षटक चालताना इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर मिनी शेलून जेवजन कारगिल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 बाद 27 धावा. तीन षटकाची समाप्त झालेली धावसंख्या 27. आपण पदे 6 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण सामना पाहतोय निखिल पारधी फॅम टीम संत कृपा इंडोबाजी श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष दिनेश पाटील फॅम टीम मिनी शेलन जय बजरंग कारगिल या दोन संघामध्ये.
शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी ते मात्र जांभूळपाडा संघाकडून भावेश पारधी याच्यावर सोपवले गेलेले आहे. भावेश पारधी बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक घालण्यासाठी आलेले आहे. तर भावेश पारधी याचा सामना इथे करेल फलंदाज जतीन पाटील. द केक राऊंड कंपनी ट्रॉफी 2026 हे दिमागदार रचना आपण पाहतोय. इथे या बॅटिंग साठी या वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साईडने रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे आपण पाहतोय. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला होता मात्र तो अनसक्सेस पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गाचं शेवटचं षटक घातलेला भावेश पारधी ज्यांनी निर्धाव चेंडूने गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पहिल्या डावामधील शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी जोरदार अपील पंच सहमत नाहीत. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. लेगबाजचा इशारा येतोय पंचांकडून आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 वर. शेवटचे षटक हाताळताना गोलंदाज भावेश पारधी पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे समोर चेंडूला व्ही सेप मध्ये डाऊन दी ग्राउंड आणि हा चेंडू निघून जातो स्टेट लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमा पार चौकार. अगदी सरळ बॅटने फटका केलेला आपण बघूया. वॅकंट एरिया होता आणि त्या एरियामधून चेंडूला पाठवलेले या 4 धावांसाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 33 वर. 3-3 लॉस फॉर द 6 विकेट. लास्ट इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर वाडेकर संघाने सज्ज राहायचं कारण या सामन्यामध्ये विजय संघ विपक्ष वाडेकर. 1 धाव पूर्ण केली जाते. या दुसरी धावीसाठी प्रयत्न केला गेलेला आहे आणि ते काय घडलंय पाहावं लागेल. तर फलंदाज इथे धावची चरबाने बाद होताना 7वा फलंदाज बाद होतोय कारिवली या संघाचा. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले से धावसंख्येवर शेवटच्या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. नवीन फलंदाज कारिवली संघाकडून मैदानामध्ये अमित पाटील जाताना पाहायला मिळतोय. यानंतर आपण सामना पाहणार होतो या सण विजय संघ विपक्ष विहान एंटरप्राइजेस वाडेकर या संघामध्ये आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बालकुम विपक्ष टेंबोली या संघामध्ये. भावेश पारधीचा सामना करेल फलंदाज अमित पाटील. यावेळी चांगला चेंडू हा सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट आपण बघतोय. 38 धावसंख्या स्थिर आहे. 34 धावा.
34-7 ही स्थिती आपण बघतोय कारिवली या संघाची. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते या आणि अशा प्रकारे या डावाचे देखील समाप्त झाले. पहिल्या डावामध्ये या प्रथम फलंदाजी करताना मिनिशेलन ज्यापासून कारिवली संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडलेल्या त्या 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. इथे मात्र आपण बघतोय या निखिल पारधी फॅम टीम संत कृपा एंटरप्राइजेस श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघासमोर आणि आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज होतील सिद्दीक बाबे सर. धन्यवाद सुभाष धुमाल. आइए दोस्तों लौट चलते हैं दी केक क्राउन कंपनी ट्रॉफी की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में, जहां पर मिनीश पाटिल फैम टीम मिनीश 11 जेबी कारिवली ने 36 का लक्ष्य रखा है श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के सामने. जामुलपाड़ा के जो ओपनर है विजय पारदी, वो इस सीज़न में पीटीसी क्रिकेट में बहुत ही खतरनाक फॉर्म में चल रहे हैं. एकता ट्रॉफी में उनका अर्धशतक. ओपनर भेजना है प्लीज कैप्टन. लगभग 4:30 को ये मैच खत्म होगा. अगला मैच 5:30 और उसके बाद का मैच 6:30. इस टाइम इस मैच की विजेता टीम तुरंत ही वियान इंटरप्राइजर्स वाडेगर से टकराएंगी. इस तरह की स्थिति में जो वाडेगर के गेंदबाज हैं वो बहुत ही घातक साबित हो सकते हैं, लेकिन धड़ाके बाद चषक को जीतकर कारिवली की टीम गजब. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, विजय पारदी और वैभव लीहे और विजय पारदी. देखना है कारिवली गेंदबाजी किसके हाथ में थमा देती है. मोहित घरत रिकॉग्नाइज बॉलर है. पावर प्ले में गेंदबाजी करना पसंद करते हैं. दूसरी तरफ विजय पारदी पावर प्ले तोड़ने के माहिर बल्लेबाज हैं. 36 का लक्ष्य है. ये मैच भी कट टू कट जा सकता है. मोहित घरत पहली गेंद. बहुत खूबसूरत ऑन ड्राइव. पीछे प्रोटेक्शन है, दूर से आए खिलाड़ी. समय बल्लेबाजों के पास 2 रन का. 2 रन से खाता खुला विजय पारदी का, खाता खुला जामुलपाड़ा स्पोर्ट्स का. एक बात है, अगर कारिवली को अगली पायदान पे पहुंचना है तो विजय पारदी को रोकना होगा. जामुलपाड़ा को अगर पहुंचना है
तो ये बैट्समैन 3 ओवर टिके तो सरदर्द बन जाएंगे। मोहित घरत, स्विच हिट है, कमाल का स्ट्रोक है गैप में, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। पहले कदमों का इस्तेमाल किया, बाद में स्ट्रोक को चेक किया। पहले बाउंस पे गेंद गली में पहुंची थी, खतरा बन सकता था, अतिरिक्त उछाल था। 1 रन आता हुआ स्कोर में, 7 रन बिना कोई विकेट के। रिक्वायर्ड रन रेट 9.00 का था। वैभव लीहे सामना करे मोहित घरत का। मोहित घरत वैभव लीहे के लिए खींच के मारा है, गजब का हुक है। पहले बाउंस पर गेंद निकलती हुई 4 रन। खरबूजे को तरबूजा भी रंग बदल रहा है। क्या कमाल का हुक शॉट, लेट एंड ग्रेट। इंतजार किया और वार किया। लीहे ने 4 रन लिए, 11 पे पहुंचा स्कोर। पीटीसी की नामची टीम है, लेकिन चुनौतियां मिनीश 11 जैसी टीम को दे रही है। मोहित घरत, हेलीकॉप्टर ड्राइव, इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद जा रही है स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के बाहर, 4 रन। समीर ठाकरे, इससे बढ़कर रिप्लाई नहीं हो सकता है। विकेट जामुलपाड़ा स्पोर्ट्स का। रितेश जोशी ने खेला आज रात भर, और कमाल का 2 सुपर ओवर खेले टेम्बोली ने। आज सब कुछ कमाल हो रहा है। नए बैटर 1 डाउन पोजीशन पे। देखिए 1 ओवर में रन बहुत अच्छा है, 15 आए, विकेट 1 गिरा है। महंगे साबित हुए मोहित घरत। अब बचे हुए 3 ओवर में अल्पेश बता रहे हैं कि 21 चाहिए। यहाँ पर अटैक करना होगा मिनीश 11 कारिवली को। यहीं कुछ पपिया खारिक कह रहे हैं कि आपको अटैक करके ही ये मैच बचाया जा सकता है। 1 डाउन पोजीशन पे निकेश लीहे बल्लेबाजी को आए हैं। प्रतीक नाइक, वंडर बॉय ऑफ कारिवली, कार के विजेता, बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर। हालांकि पिछले मैच को देखकर ऐसा लगता नहीं कि ये रिक्वायर्ड रन रेट इतना आसान भी है, लेकिन जिस तरह शुरुआत की श्री राम स्पोर्ट्स जामुलपाड़ा ने, ये बता दिया कि अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। प्रतीक नाइक, पहली गेंद बहुत खूबसूरत कवर ड्राइव, डीप में खिलाड़ी, 1 रन। विजय पारदी की खासियत है कि हर तरह के शॉट्स के लिए वो पीटीसी में जाने जाते हैं।
16 पे पहुंचा है स्कोर। विकेट कीपर यश मात्रे कमाल के विकेट कीपर है। प्रतीक नाइक ओ बोल्ड कर दिया अराउंड दी लेग्स, बड़ी विकेट। सुरेश पारदी बल्लेबाजी को आए हैं। 16 रन 2 विकेटों के नुकसान पे, 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। प्रतीक नाइक पारदी को पुश किया, फ्रंट फुट पे आकर डीप मिड ऑफ में 1 रन। सुरेश पारदी का खाता खुला, कुल स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पे, 17 फॉर दी लॉस ऑफ 2 विकेट्स। छत्तीस का लक्ष्य है। ये मैच भी धीरे धीरे फंसता हुआ जा रहा है। प्रतीक नाइक अच्छा ड्राइव है, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन थोड़ा स्टैटिश है, 1 ही रन मिलेगा। अच्छा शॉट खेला था ऑन द राइज, आंखों के नीचे। 1 रन से स्कोर आधी मंजिल पे पहुंचा है। 18 रन 2 विकेट, 36 का लक्ष्य है। गेंदे बची है 16 और रन चाहिए 18। 14 में 18, सॉरी 14 गेंदे 18 रन। इस तरह की इक्वेशन में बड़ा शॉट कारेवली के लिए महंगा पड़ सकता है। हालांकि प्रतीक नाइक अच्छी बॉलिंग कर रहे हैं। ओ बढ़िया गेंद, एज लगा था लेकिन रन पूरा। विकेट कीपर जयेश मात्रे, वन ऑफ द क्लास विकेट कीपर। 13-17 का इक्वेशन, मैच अभी भी बराबरी पे चल रहा है। एक बात है कि ये जो जोड़ी है जामुलपाड़ा की, ये सबसे सुपर हिट जोड़ी है। कारेवली को मैच जीतना है तो तोड़ना होगा, और जामुलपाड़ा को जीतना है तो ये दोनों को रुकना होगा। प्रतीक नाइक पटकी भी गेंद बैकफुट पे गए, शॉटम पुल किया मिड विकेट पर, 1 रन। 2 ओवर की समाप्ति, रन बने 20, 2 ओवर में चाहिए 16। कहीं ऐसा ना हो कि एक और 12-16 का इक्वेशन।
वेलकम बैक। 12 गेंदे 16 रन। क्या कमाल का क्रिकेट चल रहा है लगभग सुबह के पहले पहर में। आपण ना भाऊ ऐका ना, प्रयत्न अजून परत करत होतो पण पॉसिबलच नाही. गेंदबाजी में पेनल्टी मेड ओवर में इस वक्त बुलाया गया है अक्षय पाटिल को। अक्षय पाटिल 12-16 का इक्वेशन है। अगर हम बात करें कारिवली वैसे भी 10 रन कम बनाए। आपण मी काय बोलतोय ऐका ना, वाजले बघा किती 4:30. अजून एक मॅच बाकी आहे, ही अजून कंप्लीट नाही झाली. अजून एक मॅच बाकी आहे. तुम्ही विचार करा किती वाजतील. आणि विषय असा आहे काही कॉमेंटेटर आणि स्कोरर नाही तर अक्षय पाटिल तुम्ही सांगा आता तुम्ही 11 गेंदे 16 रन। व्हाट अ मैच। टायमिंग चेंज होईल. आम्ही 11 वाजल्यापासून चालू करू. 11-16 का इक्वेशन है। लगातार अक्षय पाटिल को इंस्ट्रक्शन दिए जा रहे हैं। उद्या पाठवा ना त्यांना तुम्ही, मग त्यांना काय तुम्ही अक्षय पाटिल स्विंग एंड मिस, कमाल की गेंद। ना पण टायमाचं काय आहे का नाही भाऊ ते तुम्ही सांगा आता. या तुम्ही इथे या, इथे बोलूया, इथे या फोनून. 10-16 दो बहुत ही बेहतरीन गेंदे कर चुके अक्षय पाटिल। सुरेश पारदी ने विजय पारदी को जाके कुछ बताया, अपना जो अनुभव है जो एक्सपीरियंस है वो शेयर किया है। आपण तुला पण माहिती आता पण थांबवलेल का. एक मॅच अख्खा आमचा मॅनेजमेंट इथे येईल कोण. अक्षय पाटिल पारदी को गेंद को घूम के मारा है और गेंद निकल गई है। 6 रन। गजब का शॉट विजय पारदी के बल्ले से। क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। मैच फिर हल्का सा झुकता हुआ जमुलपाड़ा की तरफ। पीटीसी की नामची टीम है, गेंद थमा दी जाए। क्या शॉट खेला है इस तरह की कंडीशन में और इस तरह के क्लाइमेट में। इस तरह के शॉट कभी भी आसान नहीं होते। नौ गेंदे बची है। और 10 रन चाहिए। मैंने पहले भी कहा था कि इस तरह की स्थिति में अगर बड़ा शॉट आएगा तो दबाव शिफ्ट हो जाएगा कारिवली टीम पर। और इस तरह की स्थिति में अगर विकेट आएगा तो फिर पल्ला बराबर हो जाएगा। पहले ही कहा था मैंने कि विजय पारदी ये जोड़ी कारिवली को आगे बढ़ना है तो इसको आउट करना होगा। अक्षय फील्ड ऑफ कर दिया। अब की बार आसमान में खड़ी रहेगी। 4 फील्डर झपट रहे। ओ माय गॉड। देखिए तुरंत ही वहां पर पानी की सुविधा की जाए, लेकिन अच्छी बात यह है कि वो खिलाड़ी उठकर खड़े हो गए। ये देखिए 4 खिलाड़ी आए थे। सर 2 ही रन हो गए। रुके थे सर।
बिल्कुल ऑन फील्ड अंपायर यही चर्चा कर रहे हैं कि 2 ही रन दिए जाएंगे, जिस तरह ऑन फील्ड अंपायर कह रहे हैं। आठ में 8 रन टू बॉल इक्वेशन। क्या कट टू कट मैच चल रहा है। विजय पारदी अच्छी गेंद, चकमा खा गए, विकेट कीपर भी बीट, 22 का रन। रन कैसे आ रहे हैं जरूरी नहीं, रन का आना जरूरी है। आपला प्रयत्न चालू होता म्हणून आपण चांगला नाही. तुमची टीमला ते यायला लागणार आहे का नाही. खेळवाचा कवा 7-7 कोणची क्रिकेट आता ऍडजस्टमेंट करायला पाहिजे ना. आम्ही काय जुलम 7 गेंदे 7 रन। अक्षय पाटिल की ये सबसे कीमती गेंद सुरेश पारदी के लिए। बीट किया ऑफ स्टंप के बाहर, कटर। बल्लेबाजों ने डीआरएस लिया है। यस, बल्लेबाजों ने डीआरएस लिया है। आगे खींचा था वहां पर। इट्स अ फेयर डिलीवरी। 6 गेंदों में 7 रन चाहिए। व्हाट अ मैच। पलटवार मिनीश 11 कारिवली का, मिनीश पाटिल फैम टीम। गेंद हाथ में दिए सबसे अनुभवी पंकज मात्रे के। पन्नों को खोलता चलूं BC4 क्रिकेट में महेंद्रा से धनेश के सामने उन्होंने स्वराज चषक में इस तरह का ओवर डाल के मैच जीताया था। पंकज मात्रे कम रनों पर मैच जिताने का रिकॉर्ड है, लेकिन सामने विजय पारदी है। 1 गेंद मिली, काम तमाम। 6 गेंदे 7 रन। पंकज मात्रे विजय पारदी के लिए
6 बॉल 7 रन्स। सिलीमिडॉन लगा दिया गया है। 4:21 पर घमसान। पंकज म्हात्रे पहली गेंद स्विंग कर दिया है गैप में, पहले बाउंस पे 4 रन। हालांकि छलांग लगाकर रोकने की कोशिश थी वहां पर फील्डर की। विजय पारदी तो मानो पीछे पड़ गए। बहुत अच्छे स्ट्राइकर है। मुश्किल अवसर था क्योंकि गेंद बहुत ऊपर से फील्डर के चली गई थी। 5 गेंदों पर 3 रन चाहिए। खराब गेंद तो नहीं थी, शॉट अच्छा खेला था पारदी ने। ओ बहुत दूर कर बैठे हैं वाइड। 5 गेंदों पर कम से कम 1 रन तो उन्हें बचाना होगा अगर मैच को सुपर ओवर में ले जाना है तो। सिलीमिडॉन, सिलीमिडॉफ खेल दिया है हवा में, फील्डर नीचे आ रहे हैं। बढ़िया कैच। कहानी में ट्विस्ट। इक्वेशन 4-2 का। अब वो जो वाइड गेंद गिरी थी वो थोड़ा सोच में ला दिया है कारिवली वालों को। इसीलिए तो क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं है। नए बैटर भावेश पारदी बल्लेबाजी को आए हैं। चार गेंदे 2 रन। क्या होनी को अनहोनी में पंकज म्हात्रे बदलेंगे? कई मर्तबा बदला है। बैकफुट पे गए, करारा पंच, कवर ड्राइव, गेंद कवर बाउंड्री के बाहर। इस मैच को जीत लिया है टीम श्री राम स्पोर्ट जामुलपाड़ा ने। अभिनंदन एंड हार्ड लक कारिवली। मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं विजय पारदी। विजय पारदी इज द मैन ऑफ द मैच। चलते हैं समीर ठाकरे के पास। विजय पारदी आपण यायचं सामनावीराचा पुरस्कार त्याला दिला जाणार आहे। मन ऑफ द मॅच साठी केक 30% डिस्काउंट वाउचर